आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आपण आलेलो आहोत उत्तराखंडमधील नैनिताल या ठिकाणी। आणि याच्या आधी जर तुम्ही बघितलं असेल तर आपण इथले नैनितालचे जे पॉप्युलर प्लेसेस आहे 7 व्ह्यू पॉईंट ते आपण बघितले। आणि या पार्टमध्ये आपण आज जाणार आहोत मुक्तेश्वर मंदिराजवळ। आणि हे मुक्तेश्वर मंदिर जे आहे म्हणजे खूप मोठं देवस्थान आहे आणि तिथे सुद्धा जाताना खूप व्ह्यू पॉईंट्स वगैरे आहेत, तर ते आपण या ब्लॉगमध्ये कवर करणार आहोत। आज जी टॅक्सी बुक केलेली आहे म्हणजे काल पण यांच्याकडनंच केली होती, पण यांचं इंट्रोडक्शन राहिलं होतं। तो सर आज क्या क्या घुमाएंगे आप? आज आपको सबसे पहले लेके जाएंगे सेल्फी पॉइंट। ओके, उसके बाद आपको मुक्तेश्वर के टूर में घोड़ाखाल टेम्पल, अच्छा, टी गार्डन, चाय के बागान, ओके, हनीमून गार्डन, एक चोली की जाली का ट्रैक रहता है, अच्छा, 1 किलोमीटर का वो करेंगे। ओके, शिव जी का सबसे बड़ा मंदिर देखेंगे। ये पूरा मुक्तेश्वर का टूर रहता है सर, फुल अच्छा। डे। तर मंडळी आज आपण आपल्या पहिल्या प्लेसवर आलेलो आहोत आणि हे बघा, हे आहे घोडाखाल मंदिर। गोलू देवताचं मंदिर आहे। म्हणजे इथले आपल्याकडचे कसे कुलदैवत असतात खंडेराव महाराज वगैरे, तसं इकडचे हे कुलदैवत आहे। खूप मानतात पहाडी लोक ह्या देवाला। आणि इथली खासियत अशी आहे की इथे ना लोक जसं आपण कसं नवस मागतो, तर इथे जेव्हा नवस मागतात ना तर अशा छोट्या छोट्या घंट्या लावतात आणि ना असं आपली जी विश आहे ती अशी चिठ्ठीमध्ये लिहून तिथे ठेवतात आणि ती विश पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर मोठी घंटा चढवतात आणि जे म्हणजे आपल्या पद्धतीने जे काही चढवायचं असेल ते चढवतात, अशी खूप मान्यता आहे। आणि दुसरी खासियत अशी आहे की जो विवाह मूवी होता शाहिद कपूरचा, तर तो गाण्याचा तुम्ही सीन बघितला असेल, शाहिद कपूरच्या डोक्याला ती घंटा लागते, तर त्याची शूटिंगसुद्धा इथे झालेली आहे। तर ही सुद्धा एक खासियत आहे। तर हे बघा, मंदिराच्या बाहेरच इथे शॉप्स आहे, तर इथून तुम्ही घंटी घेऊ शकता, त्यानंतर चिठ्ठ्यासुद्धा घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला तुमची मन्नत लिहायची आहे। तसं तुम्ही घरून पण घेऊन येऊ शकता, पण नसल तयारीत आला तर इथून सुद्धा घेऊ शकता। हे बघा, इथे बऱ्याच घंट्या आहेत, छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या इथे घंट्या आहेत। हे बघा, छोट्या घंट्या, मोठ्या घंट्या। तर हे बघा, आता आपण मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे तिथून ट्रेक करायला सुरुवात केलेली आहे आणि असा ट्रेक आहे। तर मंडळी आता आपण आलेलो आहोत मंदिराजवळ, थोडासा 100-200 मीटरचा ट्रेक करून। आणि हे बघा, इथे चप्पल बूट वगैरे काढतात आणि त्यानंतर इकडे मेन मंदिराचा प्रवेश आहे। तर मंडळी आपलं दर्शन झालेलं आहे आणि बघू शकता इथे भाविकांची गर्दी खूप आहे। आणि बाजूने तुम्ही बघत असाल सगळीकडे इथे तुम्हाला घंट्या आणि चिठ्ठ्या लावलेल्या दिसतील। तर जसं की मी सांगितलं, जसं लोक ना नवस मागतात इथे, तर आपली जी म्हणजे जो नवस आहे, जी विश आहे, ती असं चिठ्ठीमध्ये लिहून त्या घंटीसोबत बांधतात। तर फायनली मंडळी आपण आलेलो आहोत आता पुढच्या प्लेसवर टी गार्डन बघण्यासाठी। हे बघा, आपण ते घंटी गोलू देवता मंदिरपासून पुढे आलो आहे आणि इथे टी गार्डन आहे। तर इथे एंट्री फी आहे, तर 40 रुपये प्रति व्यक्ती, असे 80 रुपये दोघांचे, आणि प्लस कॅमेराचे 100 रुपये वेगळे तिकीट आहे। म्हणजे आपण लागेल तेवढं आतमध्ये शूट करू शकतो। आणि या टी गार्डनची खासियत ही आहे की आतमध्ये आपण जाऊ शकतो, म्हणजे बाकीच्या टी गार्डनमध्ये जाऊ देत नाही आतमध्ये, तर आपण लागेल तितकं मध्ये जाऊ शकतो, लागेल तितके फोटोज क्लिक करू शकतो। तर हे बघा, आता आतमध्ये आलेलो आहे आणि असा रस्ता आहे। तर मंडळी हे बघा, आता आपण गार्डनच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि हे बघा, इथे तुम्ही म्हणजे फिमेल असाल तर असं ड्रेस वगैरे घालून मस्त चहाच्या मळ्यामध्ये फोटोशूट वगैरे करू शकता। तर याचे 100 रुपये चार्जेस आहे। 100 रुपयामध्ये असा ड्रेस आणि ही बास्केट आपल्याला मिळते। तर फायनली मंडळी आपण आलेलो आहोत टी गार्डनमध्ये आणि माझ्या आजूबाजूला तुम्ही बघत असाल, हे बघा, हे चहाचे मळे आहेत आणि इथे आतमध्ये मी उभा आहे। तर इथे तुम्ही येऊन आरामशीर पाहिजे तितका वेळ घालवू शकता, पाहिजे तितके फोटोज रील्स वगैरे शूट करू शकता। ॲक्च्युली बाकीच्या ठिकाणी ना जास्त आतमध्ये जाऊ देते नाही, पण हे खास त्यासाठीच बनवलेलं आहे। तसं जे रिस्ट्रिक्टेड आहे त्याच्या म्हणजे तिकडे कुंपण लावले आहे, तिकडे तर नाही जाऊ शकत, पण जेवढा हा एरिया डेव्हलप केलेला आहे खास फोटोग्राफीसाठी, तर तिथे तुम्ही येऊ शकता। तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत मुक्तेश्वर महादेव मंदिराजवळ आणि हे बघा असा परिसर आहे।
तर आता इथे आपण ना एक राऊंड ट्रिप करणार आहोत. त्यासाठी आपण गाईड हायर केलेले आहेत, कारण की आपल्याला ट्रेक करायचं आहे. तर एक चोली की जाली म्हणून एक ठिकाण आहे, ते एक खूप पॉप्युलर आहे आणि मग तिथूनच आपण मुक्तेश्वर महादेव मंदिराकडे जाणार आहे. तो क्या नाम सर आपका? नमस्कार, एक्चुअली मेरा नाम है कुंदन सिंह बिस्ट। मैं एज ए गाइड यहाँ पे आपको घुमाने चला हूँ। अच्छा, तो अपना कैसा रहेगा अभी ट्रैक? सर अब हमारा फ्लैट रूट रहेगा, ट्रैकिंग रूट 750 मीटर का इन आउट, ओके जिसमें सीढ़ियाँ सारी अवॉइड हो जाएंगी आपकी। हाँ। फर्स्ट हम जाएंगे चोली की जाली पे, ओके उसके बाद आपका रॉक व्यू, जंगल ट्रैक, अब मंदिर आपको एक सीरीज में हो जाता है। 750 मीटर का ट्रैक रहता है, जिसमें एडवेंचर, फोटोग्राफी, ड्रोन शूट सारा इंक्लूड रहेगा सर आपको। ओके। और इसमें कितना टाइम लगेगा अपना पूरा? एटलीस्ट 45 से 1 आवर लगता है, अगर ज़्यादा समय भी लगता है तो हम मैनेज करेंगे उस पर। अच्छा, उसमें मैनेज हो जाएगा। हे प्रवेशद्वार आहे मुक्तेश्वर मंदिराचं। अभी हम लोग चले ना चोली की जाली की तरफ, जो सी लेवल से 7,500 फीट ऊपर चल रहे हैं अभी हम लोग। ओके। और ऐसे ट्रैक पे जाएंगे तो 8,300 फीट में मंदिर है शिव का, जो 5,350 वर्ष पुराना है, जिसको मुक्ति का धाम बोलते हैं। पांडव द्वारा स्थापित शिवलिंग है इसमें। ओके। साथ में 3 मंदिर, दुर्गा माँ, हनुमान जी और रामगुरु मंदिर। कहते हैं जब पांडव अज्ञातवास में मुक्तेश्वर आए थे तो उन्होंने मुक्तेश्वर धाम में शिवलिंग स्थापित किया है। और यहाँ पे ये मुक्तेश्वर जो नाम पड़ा है इसका, महादेव जी ने किसी राक्षस का यहाँ पर वध किया था, इसलिए इसके नाम से मुक्ति का धाम पड़ा गया आपको सिर्फ। तर हे बघा असा रस्ता आहे, असं म्हणजे ऊन पडलेलं आहे, पण तरी पण असं थंड थंड वाटतंय थोडंसं. म्हणजे इतकी थंडी नाही आहे, पण कसं हे सगळ्यात टॉपला आहे. म्हणजे आपण 3 डोंगर पार करून इथे आलेलो आहे. चोली की जाली में पहुंच चुके हैं। अच्छा चोली की जाली सामने देख सकते हैं आप, कैमरा लीजिए यहाँ पे। अच्छा, ये ये जो सर्कल राउंड दिख रहा है, भगवान शिव का एक वरदान बोलते हैं इसको, चोली की जाली मन्नत वाला होल आपका। अच्छा, मतलब ये जो होल है, राउंड दिख रहा है आपका, अच्छा भगवान शिव का एक वरदान बोलते हैं, चोली की जाली मन्नत वाला होल बोला जाता है इसको। अच्छा। कंसीव नहीं होता है, अच्छा, इसका बच्चा नहीं होता। महाशिवरात्रि आती फरवरी में आने वाली है जस्ट अभी। हाँ तो जो लड़की उपवास रखे, फास्ट रखे, उस होल से क्रॉस आउट करने के बाद शिव मंदिर की पूजा करनी होती है, तो उसकी मन्नत पूर्ण होती है सर इसका। अच्छा, इसी को चोली की जाली मन्नत वाला होल बोला जाता है। इसी कारण से पूरी रॉक फेमस है यहाँ पे। यहाँ पे बहुत सारे मूवीज का शूटिंग होता रहता है। अभी लेटेस्ट हुई है तापसी बनने की, हसीन दिल वगैरह की। तर असं मानलं जातं की ज्यांना मुलं वगैरे होत नाही तर ते ना त्यातून पार होतात. म्हणजे हे होल खूप छोटं आहे, तुम्हाला इथून दिसत नसेल, पण खूप छोटंसं होल आहे. तर वरतून असं जाऊन मग असं खाली उतरावं लागतं. जो त्या होलमधून पार होईल तर त्याची इच्छा पूर्ण होते, म्हणजे त्याला पुत्रप्राप्ती होते अशी मान्यता आहे. तर महाशिवरात्रीला इथे खूप गर्दी असते, म्हणजे ती प्रथा पार पाडण्यासाठी आणि त्यांना इथे सपोर्ट करण्यासाठी गाईड वगैरे असतात. जसं की हे बघा आपले हे गाईड आहे, तर हे त्यांना थोडंसं सपोर्ट वगैरे करता, गाईड करता. आणि हे बघा इथे झिपलाईनसुद्धा आहे. तर इथे शॉर्टवाली आहे, तो इसका कितना चार्ज आहे? अच्छा, तर 300 रुपयेमध्ये तुम्ही इथून तर इथपर्यंत झिपलाईन करू शकता तिथपर्यंत. आणि ही लॉंगवाली आहे तर त्याचे 500 रुपये चार्ज आहे. हमने चोली की जाली की रॉक व्यू पे हैं जो देख रहे हैं, तो यहाँ पे बहुत सारा मूवीज का शूटिंग हो चुका है। जैसे मैं बोलता हूँ मासूम, कृष्णा, बाज, कोई मिल गया। अभी लेटेस्ट मूवी जो थी हसीन दिल लुबा करके आपका, जिसमें तापसी बने जहरीन करूल था। आए दिन प्रोडिंग रहती है, शाम के टाइम में काफ़ी ज़्यादा क्राउड रहता है यहाँ पे सनसेट के लिए। सामने जो हिल दिख रही पीछे बिहाइंड पे, तो उसमें सनसेट होता है सर आपका। आणि हे बघा इथे ड्रोनने तुम्ही व्हिडिओसुद्धा बनवू शकता. म्हणजे तुमच्याकडे ड्रोन नसेल तर इथे येऊन सुद्धा तुम्ही यांच्याकडनं बनवू शकता. 400 रुपये घेता. कपल असेल तर 400 आणि सिंगल असेल तर 250-300 रुपये. तसं तुम्ही बार्गेनिंग पण करू शकता. तसं आपल्याकडं तर आहे ड्रोन, पण आहे ना मी आणलाच नाही, कारण की नाही म्हटलं नैनितालला बऱ्याच ठिकाणी ना ड्रोन अलाउड नाही, त्यामुळे मी आणला नाही. पण इथं तुम्ही हे बघा फोटोज वगैरे क्लिक करू शकता. त्यानंतर इथे खाण्यापिण्याचे भरपूर स्टॉल आहे, मॅगी वगैरे खाऊ शकता, राजमा चावल वगैरे मिळतो, जेवण पण करू शकता तसं. तर मंडळी आता चोली की जाली बघून आपण चाललो आहे आता मेन मुक्तेश्वर मंदिराकडे. हे बघा इथून रस्ता आहे, म्हणजे हे बघा इकडे आपण होतो आणि इथून आता नाश्ता वगैरे करून आपण इथे चाललो आहे. तर हे बघा असा ट्रेक आहे, म्हणजे पूर्ण फॉरेस्टचा रस्ता आहे आणि खूप घनदाट जंगल आहे. त्यामुळे ना शक्यतो जर तुम्ही कपल येत असाल किंवा खूप कमी जण असेल तर हे बघा गाईड टूरच करा. काय 200-300 रुपये जातील. आता एवढं आपण चांगल्या ठिकाणी एवढा खर्च करून फिरायला येतो आणि थोड्याशा पैशांसाठी सेफ्टी आपण विसरून जातो. तसं मी पण बरेच किस्से ऐकलेले, कारण की हे बघा हे पूर्ण पहाडी इलाका आहे, इकडे घनदाट जंगल असतं. तर या जंगलामध्ये भालू म्हणजे अस्वल, त्यानंतर बिबटे वगैरे पण असतात. तर गाईड जे असतात ना ते आपल्याला प्रॉपर रस्त्याने नेतात आणि त्यांच्याकडे सुद्धा असतं म्हणजे सेफ्टीसाठी, आणि त्यांना माहीत असतं म्हणजे इथलं जंगलातलं जे काही इथलं आहे रुटीन त्या हिशोबाने. ट्रेक करून आपण येऊन पोहोचलेलो आहोत
मुक्तेश्वर मंदिराचा जो ॲक्च्युअल ट्रेक आहे त्या ठिकाणी आहे बघा. आता इथे हा रस्ता डायरेक्ट मुक्तेश्वर मंदिराकडे जातो आणि आपण या जंगलातून आलो. जर तुम्हाला अशी राऊंड ट्रिप नसेल करायची, तिथे नसेल जायचं, तर तुम्ही डायरेक्ट मुक्तेश्वर मंदिराचा रस्ता करून इथे सुद्धा येऊ शकता आणि इथूनच जाऊ शकता. पण एवढं लांब आलेच आहे तर सगळंच बघा, राऊंड ट्रिप करा, म्हणजे सगळे व्ह्यू पॉईंट तुमचे कवर होतील. तर मंडळी, आता आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत बाहेर आणि जबरदस्त मंदिर आहे खूप. इतकी शांतता आहे. आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही. पण इथे हे जे मंदिर दिसतंय ना तुम्हाला, हे पुरातन मंदिर आहे. म्हणजे पांडवांनी ज्याची निर्मिती केली होती ते मंदिर इथे आहे आणि हे या मंदिराची स्थापना नंतर केलेली आहे. तर आता भाविकांची गर्दी बघू शकता तुम्ही इथे. आणि इथूनच समोर ना एकदम जबरदस्त व्ह्यू दिसतो. हे बघा, आपण आता मगाशी ना इथे होतो खाली, तर इथून आपण ट्रेक करून मग असं वर आलेलो आहोत. तर फायनली मंडळी, आपण आलेलो आहोत आता मॉल रोडवर आणि मागे बघू शकता ती कमान आहे. तिथे आतमध्ये नैनादेवी मंदिर आहे, जिथे आपण ऑलरेडी दर्शन घेतलेलं आहे. तर आतमध्ये सुद्धा मार्केट आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर या मॉल रोडवर संध्याकाळी बरेच लोक फेरफटका मारण्यासाठी येतात आणि संध्याकाळी इथे मजा येते, खूप शॉपिंग वगैरे तुम्ही करू शकता. आणि याची खासियत अशी आहे की संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत इथे गाड्यांची एंट्रीसुद्धा बंद करतात, म्हणजे लोकांना व्यवस्थित फिरता येईल. तसं गर्दी खूप होते, पण आता ऑफ सीझन आहे आणि आज सोमवार आहे, त्यामुळे गर्दी कमी आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे सगळे शॉप्स आहे, मोठमोठाले मॉल आहे, मार्केट आहे. इथे तुम्ही शॉपिंग करू शकता, रेस्टॉरंट आहे, कॅफेज आहे, तर इथे तुम्ही खाऊ पिऊ शकता. तर मजा येईल तुम्हाला. त्या ठिकाणी आपले नैनीतालचे स्थानिक यूट्यूबर ब्लॉगर भेटलेले आहेत. तर क्या नाम आपका? मेरा शादाब नैनीताल ब्लॉग से मेरा चैनल है. अच्छा, यूट्यूब पे? इंस्टाग्राम पे अच्छा, मेरे, इंस्टाग्राम. हाँ, ओके. इंस्टाग्राम पे मेरे 1,30,000 फॉलोवर्स हैं. ओह, और ओके. यूट्यूब पे मेरे 11,000 हैं. अच्छा, अच्छा. और फेसबुक पे मेरे हाँ, हाँ. 65,000 हैं. ओके. जिसमें मैं नैनीताल की डेली अपडेट देता हूँ. अच्छा, मतलब daily vlog. अच्छा. डेली ब्लॉग है. अच्छा. और नैनीताल आए तो नैनीताल की अगर आप लोगों को डेली अपडेट देखना है, हाँ, हाँ. नैनीताल के नेचर व्यू देखना है, अच्छा, तो आप लोग मेरे चैनल को जाके सब्सक्राइब कर सकते हैं. ओके. इंस्टाग्राम वाले, यूट्यूब वाले, फेसबुक अच्छा, वाले. ओके. भाई को भी ज्यादा सपोर्ट करना. भाई आए धन्यवाद. नैनीताल घूमने के लिए. धन्यवाद. नैनीताल में हाँ, हाँ. बहुत अच्छी अच्छी जगह है घूमने के लिए. तुमच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला इथले डेली अपडेट्स रोज मिळतील. तर मंडळी, एक महत्त्वाची माहिती द्यायची होती. जर तुम्ही नैनीतालला म्हणजे जेवण करणार असाल, खाण्यापिण्याच्या वस्तू घेणार असाल, तर तुम्हाला खूप महागडं पडणार आहे. तुमच्या खिशाला शक्यतो परवडणार नाही, कारण की इकडे ना खाण्यापिण्याचे वस्तू खूप महाग आहे. पण मी त्याचा एक हॅक शोधलेला आहे. हे बघा, इथे ना गांधी चौक आहे, जिथे आपलं हॉटेल आहे. तिथून ही गल्ली जाते इकडे आतमध्ये, तल्लीताल म्हणता. इथे ना नैनीतालचं बस स्टँडसुद्धा आहे. तर तिथे खूप स्वस्त जेवण मिळतं, म्हणजे लोकल लोकांचं मार्केट आहे. थोडंसं पायी चालायचं आहे तुम्हाला. महत्त्वाची माहिती आहे म्हटलं तुम्हाला देऊ. तर मंडळी, अशा प्रकारे नैनीतालची ट्रॅव्हल सिरीज आपण बघितलेली आहे आणि 3 पार्टमध्ये आपण नैनीतालचं पूर्ण म्हणजे लोकेशन कवर केलेलं आहे. तर मस्त शहर आहे, मस्ट विजिट प्लेस आहे. कारण की शिमला, मनाली, काश्मीर या ठिकाणी तर सगळेच जण जातात. पण काहीतरी नवीन एक्सप्लोर जर तुम्हाला करायचं असेल तर नैनीताल बेस्ट आहे. फॅमिलीसोबत, कपलसोबत किंवा तुम्ही मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा जाऊ शकता आणि चांगला टाईम स्पेंड करू शकता. फक्त एवढंच की तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग जावं लागेल, कारण की थोडंसं महागडं शहर आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण आता जाणून घेत आहोत की नैनीताल फिरण्यासाठी तुमच्याकडे किती दिवस असले पाहिजे. तर तुमच्याकडे असले पाहिजे कमीत कमी 3 दिवस किंवा 2 दिवस. जर तुम्हाला कैचीधाम नसेल फिरायचं तर 2 दिवसातसुद्धा तुम्ही नैनीताल फिरू शकता. आणि जर कैचीधामला जायचं असेल तर 3 दिवस असले पाहिजे. तर पहिल्या दिवशी तुम्ही नैनीतालचे लोकल प्लेसेस फिरू शकता, दुसऱ्या दिवशी जाऊ शकता तुम्ही कैचीधामला आणि मग तिसऱ्या दिवशी तुम्ही मुक्तेश्वरला जाऊ शकता किंवा लेक टूर करू शकता किंवा आणखी काही ऑफबीट प्लेसेस तुम्ही कवर करू शकता.
आणि जर आणखी एक दिवस एक्स्ट्रा असेल तर तुम्ही राणीखेतची सुद्धा टूर करू शकता. आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही नैनितालला हॉटेल कसं बुक करू शकता किंवा स्टे कुठे करू शकता, कारण की यातच बरेच जण कन्फ्यूज असतात. तर तुम्ही स्टे बुक केला पाहिजे मॉल रोडवर, पण मॉल रोडवर ना खूप महागडे हॉटेल्स असतात, त्यामुळे तुम्हाला आधीच प्लॅनिंग करून ऑनलाईन बुक करावं लागेल. जर तुम्ही ऑन द स्पॉट जर तिथे हॉटेल बघायला गेलात तर सीझनमध्ये गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हॉटेल लवकर मिळणार नाही, आणि जरी भेटले तर तुम्हाला ते खूप कॉस्टली पडेल. 5-6 हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला हॉटेल मिळतील. त्यामुळे जायच्या 1 महिना आधी तुम्ही बुक करा ऑनलाईन, तर तुम्हाला 2 ते 2.5 हजारामध्ये चांगलं हॉटेल मिळू शकतं. तसं आणखी स्वस्त पाहिजे असेल 1-1.5 हजाराच्या रेंजमध्ये तर नैनितालपासून तुम्ही 3 ते 4 किलोमीटर आधीच तुम्ही हॉटेल बुक करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नैनिताल कसं फिरू शकता, म्हणजे कोणत्या ट्रान्सपोर्टने फिरणं तुमच्यासाठी सोयीस्कर ठरेल. जर तुम्ही फॅमिली असाल किंवा कपल असाल तर माझं सजेशन आहे की तुम्ही प्रायव्हेट कॅबच बुक करा, म्हणजे तिथल्या थंडीपासून सुद्धा तुमचा बचाव होईल आणि आरामशीर रिलॅक्स तुम्ही फिरू शकता. तसं कम्फर्टेबल असाल तर तुम्ही बाईकसुद्धा रेंट करू शकता किंवा सोलो ट्रॅव्हलर असाल, कारण की बाईकसुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. 500 रुपयापासून तर 1000 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला जशी पाहिजे तशी बाईक मिळू शकते. फक्त एवढंच की थंडी वगैरे खूप खतरनाक आहे तिकडे, 12ही महिने थंडी असते. तर अशा प्रकारे नैनितालची सिरीज आपण बघितलेली आहे आणि नैनितालचे 3ही पार्ट जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा. त्यामध्ये मी तुम्हाला नैनितालचे पूर्ण प्लेसेस दाखवलेले आहे. नैनितालला तुम्ही कसं जाऊ शकता, त्यानंतर जितक्या काही टिप्स आहे यापेक्षाही डिटेल टिप्स त्यामध्ये मी दिलेले आहे. त्यामुळे पहिला, दुसरा आणि तिसरा 3ही पार्ट नक्की बघा. आणि आता आपण इथून जाणार आहोत मसुरीला, तर त्याचीसुद्धा आपण नवीन सिरीज टाकणार आहोत. 2-3 पार्ट होतील त्याचे पण, तर ते सुद्धा अवश्य बघा. तर चला आता जाण्याची वेळ झालेली आहे. ही सिरीज जर तुम्हाला आवडली असेल, मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. लाईक तर नक्की करा, कारण की लाईकमुळेच आपलं चॅनल थोडंसं रीच होतं आणि थोडंसं मोटिवेशनसुद्धा मला मिळतं. सबस्क्राईब तर तुम्ही करू शकता, जर तुम्हाला आपलं कंटेंट आवडत असेल तर सबस्क्राईबसुद्धा तुम्ही करू शकता. आणि बस आता आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया आता नेक्स्ट पार्टमध्ये, म्हणजेच मसुरीच्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.